नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 13 एप्रिल 2026. तर आईनं काल भातोड्या केलेल्या त्या काय वाळल्या नाही त्या, मग हाय असा कागद गोळा करून ठेवलेला. परत आज आणि उघडून हाय असा वाळत ठेवला, कारण की अजून ओले आहेत ना. आम्हाला वाटलं वाळल, पण काय वाळलंच नाही. काय सगळे ओले आहेत अजून, म्हणजे अजून कडक वाळायच्या आहेत त्या. हाही तसा गोंधळून ठेवलेला कागद काल रात्री, आणि हाही तसा उघडून ठेवला. आता काय दुपारपर्यंत वाढते कडकडीत. आई काय म्हणायला लागल्या काय कळलं, पाणी मारायला लागल्या काय ग. कुठलं कुठलं ते पाणी थांबून घेत नाही बघू. पाणी धरून घेत नाही. आवळीचं पाणी वर धरूनच घेत नाही असं म्हणायला लागल्या. किती पाणी माझं, कुठे आहे पाणी? आवळत भिजत नाही ते आळूचं पान. काय माहिती काय आवळच्या पानावर पाणी मारलं का नाही पान भिजतच नाही. नेमकं काय तीच कळेना, तीच दाखवायला लागली आहे. तर ते ना भिजलंच नाही ना आळूचं पान. कसं काय ग. वांग्याला मार खाली आळूच्या पानाला सोडलंय मी मगाशी. वांगे आलेत का बघ बरं. कुठं आहे ते वांग आहे बे. नाही बघायला लावली काय वांग आलंय वाटतं. नुसतं फुल आलंय, वांग यायचं आहे. इकडं पण 2-3 आहे. तीन वांग्याची झाडं केवढी मोठी झाली नाही. 4 काय पानं तोडायला सोय. पिवळी पानं कुठली आहेत बरोबर. आळूची पानं नाहीत ना. तिथं बसू नको, चिखल आहे खाली. हा वांगे आता वांगी येणार ह्याला 3 झाडासनी. नुसतं भरीत करायचं वांग्याला. काय करायचं भरीत. चुलीचं जाळी इजलाच की. पाणी जाते का नाही. पाणी हाय का नाही बघा पाहिजे. हाय थोडं पाणी. वर केलं की येत नाही, खाली केलं की येतंय. खाली केलं पण तरी पण येईना. गेलं बहुतेक सोड, गेलं पाणी. मस्त भिजलंय की हे काय सगळं पाणीच पाणी झालंय. काल भातोड्या वाळल्याच नाही त्या. मला काय वाटलं वाळतेल्या खडखडीत. काढ की एक पण खाली वरलंच राहिले का. हे काय इथं जरा चिकट झाली, ही जरा ओलं आहे ना थोडं. वरनं वाळलं आहे का निघते आहे ना. सगळ्या उलटून ठेव एक 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 म्हणजे निघतील. वारं गार आलंय नाही. सगळी झाडं हालायला लागली काय का. गार वार आले आज बाहेर. एवढं कडक होऊन आहे तरी सगळी हे काय नारळाचं पण झाड हालायला, सगळी झाड हालायला लागली. ती हे काळ का पडले का भातोडे. हा करपल्या ना काल. कुठे चालल्यास. हा आईनं जेवढं निघते तेवढं काढायला सांगितलं. काढतो आता, इकडनं काढतो. काव्या सगळ्या उलटून ठेवल्या भातोड्या. आता खडकडीत वळणार आहे ना. कडक एकदम. सोपातल्या ठेवूच नको. सोपात सगळ्या मांड इकडे तिकडे जागा आहे. कशाला सोपात बिन कामात आहे ना. दे इकडे, इथं ठेवतो. इथं मोकळी जागा आहे. इथं आहे. फेकू नको काय. उडून चालल्या त्या भातोड्या वाळल तशा उडूनच जाते त्या. काय कळलं ना. सोप आणखी इकडं इथं टाकतो, जागा आहे. चिटकल्या त्या आज चिटकल्या. सुट्ट्या टाक. असं एकामेकावर टाकू नको. संपल्या सोपातल्या. हो नळ चालूच ठेवलाय मी हात धुताना. उठकी तिथं कोपऱ्यात का बसल्या. झाडं कशी जायची. काय वेगळीच झाडं दिसायला.
अरे चिक्कूची तर झाडं नाहीत नाही तसंच वाटायलंय का दीकडे फेकून देतो ते काय मला वाटलं चिक्कूची झाड आहेत का काय कचरा चारीकडे दगड ठेवूया का कागद ओढणार गे ही काय इटा इथं लय पाती पडते त्यात गबस घाल. इथे एक वीट ठेवतो अजून इथे एक ठेवली पाहिजे कारण की कागद सगळा ओढून जाणार ना आता भातोड्या वाळल्यात हलक्या झाल्यात भातोड्या त्यामुळं दगड ठेवायला लागणार इथं म्हणजे कागद ओढून जाणार नाही ना दोन्हीकडे दोन वीट ठेवलं इकडे एक ठेवली इकडे एक ठेवली आहे का आता तिकडे आणि काहीतरी ठेवा पाहिजे इथलं तर काय गावायचं ठेवायला दगड पण इथलंच काहीतरी ठेवलं पाहिजे छोटा दगड आहे इथे एक ठेवतो तिथं काय ठेवायची गरज नाही जाऊ दे 3 बाजूला ठेवले इथे एक ठेवली इथे एक ठेवली इकडे एक ठेवलं म्हणजे कागद ओढण्याची गरज नाही आहे ना ग आता प्यायला पाणी नाही कारण की सगळ्या बाटल्या रिकाम्या झाल्यात ठीक आहे सगळ्या फ्रीजवर बाटल्या ठेवल्यात रिकाम्या झाल्या आत फक्त एकच बाटली आहे पाणी प्यायला ठीक आहे एकच बाटली पाणी प्यायला आहे ती पण अर्धी आहे आता पाणी आणायला लागणार या कॅनातनं हे काय कॅन पण मोकळाच झाला आहे जरा पण पाणी नाही येत सगळंच मोकळं झाले आता ही थोड्या वेळानं पाणी आणलं पाहिजे मला मग बाटल्यावरून ठेवल्या पाहिजे सगळ्या आता आईनं जेवण काय केल्या चपाती केले त्या ही काय केली काळ्या पावट्याचं कालवण केलं काळा पावटा असतो म्हणा तो त्याची आमटी केल्या काळ्या पावटीची टरबूज खावं म्हणलं तर काय टरबूज पण बिल 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 झाले ते सगळं ठीक आहे काय खाण्यात अर्थ पण नाही आता या टरबूजमध्ये ठीक आहे पाणी सुटले सगळं खाली टाकताना आता ही मला बाहेर ठेवलं पाहिजे कारण की आता ही चिरटे बिरटं बसायला आलेत ना आहे का उगाच आत ठेवण्यात काय अर्थ नाही आहे ऐक गो ताट पण उचललं ना एवढं वजन आहे टरबूज किती वजन असेल 3 टरबूज आहे ती मित्रांनो केवढं मोठं आहे बघा ते बाहेरच ठेवलं पाहिजे इथं बाहेर ठेवा कुठेतरी चिरटं बिरटं बसायला लागले ह्याचे टाका यात वजायले सगळं पाणीच झालं आहे त्यात खाऊन उपयोग नाही ते खाली ठेवलं पप्पाने मित्रांनो ती बारडीत पडलाय किडा तुम्हाला दाखवतो हे काय किडा पडलाय आता त्याला वाचवायला पाहिजे कारण की मला येता येता टरबूज मी बाहेर घेऊन आलो ना तेव्हा हा किडा दिसला अगं हा जिवंतच आहे अजून हे काय जिवंत आहे किडा अजून हलतोय आतल्या आत आता ह्याला या डबड्यानं काढतो कारण की लय उशीर झालं किडा पडला असणार यात हे बघा हे बघा आहे का जिवंत किडा आहे आता ह्याला खाली सोडतो इथं हे बघा सोडलं खाली आहे का आता चालायला लागला बा येता येता दिसला ना म्हणलं याला बाहेर काढावं उगाच मरल बिरल म्हणून आपलं काढलेलं आहे का चालायला लागलं आता हळूहळू जाऊ दे आता